सर्वप्रथम सर्वांचे अभिनंदन की तुम्ही स्वतःसाठी आज वेळ दिला. एरवी आपण सर्व महापालिकेच्या क्षेत्रातील नागरिकांसाठी वेळ देतो, परंतु तो वेळ देत असताना स्वतःची शारीरिक आणि मानसिक हानी जी होत असते ती हानी होऊ नये म्हणून आपण स्वतः फिट असणं अतिशय आवश्यक आहे. आपला जो समाज कल्याण विभाग प्रमुख क्रीडा विभाग यांनी हा जो आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त कार्यक्रम सोहळा जो संपन्न केला त्याच्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन. अंबिका योग कुटीर ही ठाण्यातली अतिशय नामवंत आणि जुनी संस्था आहे. त्याचे संस्थापक पाटीयोगी श्री निकम गुरुजी यांना मी स्वतः भेटलो होतो. तुमच्या माहितीकरता सांगतो, जेव्हा या सरकारी परीक्षा देत होतो त्यावेळी शरीरामध्ये चैतन्य राहावं आणि कॉन्सन्ट्रेशन वाढावं याच्यासाठी मी त्यांचं मार्गदर्शन घेतलं होतं. त्यावेळी त्यांनी मला प्राणायाम, ओंकार साधना आणि काही बेसिक आसनं शिकवली. त्याचा आजपर्यंत मला उपयोग होतो. तुम्हाला सर्वांना देखील मी अतिशय सिंपल गोष्ट शिकवणार, अतिशय सिंपल परंतु प्रचंड इफेक्टिव्ह. तुमच्या समोर अनेक वेळा ताणतणावाचे प्रसंग निर्माण होतात. कोणीतरी भांडायला येतो, तुम्ही कुठेतरी कारवाई करायला जाता, तिथे जमा होतो, तुमच्यावर गंभीर आरोप होतात, पत्रकार उलटे सुलटे प्रश्न विचारून तुमची दाढी उडवतात. अशा सगळे प्रकार जेव्हा होतात त्यावेळी फक्त एकच काम करायचं, फक्त 1 मिनिटाची एक्सरसाइज. श्वास डीप आत घ्यायचा आणि सोडायचा, 1 मिनिट मोजायचं कमीत कमी. तितक्या वेळी 5 किंवा 10 श्वास तुमचे थोड्या वेळ एक्सरसाइज केली तर तुम्ही कुठल्याही प्रश्नाला, कुठल्याही प्रसंगाला अत्यंत शांतपणे आणि लॉजिकल माइंडनं सामोरे जाऊ शकता. जरूर सर्वांनी करा. पाटीयोगी श्री निकम गुरुजी यांच्या अंबिका योग कुटीर या संस्थेतून आलेले सर्व श्रेष्ठ त्यांचे मी मनापासून आभार मानतो. त्यांनी आपला बहुमूल्य वेळ आपल्या सर्वांसाठी दिला. परंतु आज केवळ आंतरराष्ट्रीय योगा दिन आहे, आज केलं उद्या विसरलो असं न होता आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग म्हणून योगा करा. योगाची ब्युटी कशी आहे की त्याला कुठलंही इक्विपमेंट लागत नाही. ट्रेडमिल नको, जंबेल्स नको, काही नको, फक्त तुम्ही आणि दॅट्स ऑल. मुळात योग या शब्दाचा अर्थ असा आहे की शरीर आणि मनाचं एकाग्रता. आणि ही एकाग्रता जर साधायची असेल तर त्याच्यामध्ये एकच रस्ता आहे, तो म्हणजे श्वास. जर श्वासावर नियंत्रण आलं, योगामध्ये बघा प्रत्येक गोष्टीमध्ये तुमचा श्वास तुमच्या बरोबर व्यवस्थित प्रवास करत असतो. श्वास वेगळा तुम्ही वेगळे असं होत नाही. एरवी तुम्ही कुठली ऍक्शन घ्या, तुमचा श्वास खाली वर कमी जास्त होत असतो आणि तुमची ऍक्शन वेगळी चाललेली असते, डोकं वेगळं चाललेलं असतं. फक्त योगा ही एकच अशी गोष्ट आहे, योग आहे तो शरीर आणि मनाचा योग थ्रू युवर प्राणायाम, थ्रू युवर श्वास. सिंपल गोष्ट आहे. त्यामुळे योग हा अतिशय सुंदर अविभाज्य घटक आपल्या आयुष्यात बनवा आपण. आणि आपण सर्वांनी आज सकाळी इथे उपस्थिती लावली, सर्वांनी या गोष्टीचा लाभ घेतला, याबद्दल आपलं अभिनंदन. 21 जून हा आंतरराष्ट्रीय योगा डे का साजरा करतो त्याचे तुम्हाला कारण सांगतो. उत्तर गोलार्धात नॉर्दर्न हेमिस्फिअर मधला सर्वात मोठा दिवस हा आहे, ज्यावेळी सूर्य आणि पृथ्वी हे एका विशिष्ट अलाइनमेंट मध्ये असतात. ही जी अलाइनमेंट आहे ही अलाइनमेंट आपल्या श्वासासाठी पूरक असते. म्हणून आजचा आंतरराष्ट्रीय योगा दिन हा फार मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. खरं तर ह्याचं फार मोठं क्रेडिट आपले पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांना आहे. कारण यांनी जी काही प्रसिद्धी मिळवून दिली आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर तो दिला, त्याच्यामुळे आज संपूर्ण भारतभर, संपूर्ण जगभर ही मुवमेंट सुरू झाली आणि लोकांचं आपल्या तब्येतीकडे लक्ष गेलेलं आहे. तर हा त्यांचे स्वतः ते योगी आहेत. त्याच्यामुळे त्यांनी केलेली ही जी काही कल्पना होती त्या कल्पनेचा सगळ्या जगभर प्रसार झाला आणि आज त्याचा आपण वापर करतोय. माझी या अंबिका योग कुटीरच्या सर्व सदस्यांकडे विनंती अशी राहील की केवळ आजच्या दिवसापुरता आमच्या ट्रेनिंग न घेता आमचे जे काही कर्मचारी, अधिकारी येऊ नाही शकले आणि जे आले ज्यांना रिपीट करायची इच्छा आहे त्यांच्यासाठी आपण एक विशिष्ट सेशन घेऊया आणि आपल्या इथे महापालिकेत किंवा एखाद्या हॉलमध्ये आपण एक परमनंट एस्टॅब्लिशमेंट करू की जिथे 1 तास ज्याला कोणाला यायचं तरी यायचं, योगा शिकायचा. एकदम मूल्यवान आहे गोष्ट आणि ऍट द सेम टाइम त्याला 1 रुपयाचं मूल्य नाही. त्यामुळे आपण एक कुठेतरी अशी जागा नक्की करू की तुम्हाला जर स्वतः वाटत असेल की सकाळी 7 ते 8 कुठला तरी एक वेळ किंवा संध्याकाळचा असला तरी सुद्धा चालेल, तो आपण करावा. कोरोनाच्या काळामध्ये जेव्हा आपण घरी होतो, पूर्ण मोकळा वेळ होता, त्यावेळी मी सगळी तंत्र आत्मसात करायचा प्रयत्न केला.
योगा आणि बाकीचे व्यायामाचे टेक्निक त्याचा मला आज पण फायदा होतोय. आता खरं तर व्यायाम करायला वेळच मिळत नाही, एवढं काम असल्यामुळे मला बऱ्याच वेळा त्याची खंत राहते. परंतु आजच्या निमित्तानं का होईना परत एक रिव्हिजन झाली. एक छोटासा योग मी तुम्हाला अजून दाखवतो, त्याला जमेल त्यालाच करावा, सर्वांसाठी तो नाही आहे. कारण त्याच्यामध्ये उठाबशा काढणे हा शाळेतला जो आपला शिक्षेचा प्रकार होता, तो शिक्षेचा प्रकार असेल तर तुम्ही आपल्याला एक मिनिट दाखवतो. ब्रेन सुप्रा ब्रेन जॅपनीज टेक्निक आहे. ओके ओके, पायात थोडंसं अंतर विश्रामासारखं. आता आपण बसायचं आहे, बसताना श्वास सोडायचा आहे. तुम्हाला गंमत सांगायचं, तंत्र आहे, फक्त 13 वेळा हा प्रकार करायचा असतो. हा केल्यानंतर ज्यानं पहिल्यांदा दुसऱ्यांदा केला त्याच्या मेंदूमध्ये झिंजणं सुरू होते. प्रचंड इफेक्टिव्ह आहे हा. तुमचं माइंड एवढं शार्प करतो. आता आमच्यासमोर एवढे विषय येतात, वेगवेगळे 100 वेगवेगळ्या प्रकारचे विषय. मिनिटा तुम्हाला डिसिजन द्यायचं आहे, मिनिटा चर्चा करायची. हे कसं काय जमतं? तर हे जमण्यासाठी ही सगळी टेक्निक आहे, सगळ्यांनी वापरावी. आपल्याला प्रत्येकाला तितकंच काम आहे. ओके, तर हा सर्व सुंदर सोहळा झाला. त्याच्याबद्दल परत एकदा क्रीडा विभागाचे घोंगे मॅडमचे आभार आणि विनीत पळसुरे आणि आपले क्रीडा अधिकारी या सर्वांचे मनापासून आभार. त्याचप्रमाणे अंबिका यांचे देखील आभार. आपल्या सर्वांना परत एकदा चांगल्या तब्येतीच्या मी शुभेच्छा देतो आणि आपला आजचा योगा डे संपला आजच्या पुरता असं मी जाहीर करतो. धन्यवाद. सर, क्या कहना चाहेंगे? आज जो है अंतर्राष्ट्रीय योगा दिवस को लेकर के आज यहाँ पे एक बड़ा कार्यक्रम और अभ्यास भी किया गया, आप क्या कहना चाहते हैं? ये आज अंतर्राष्ट्रीय योगा डे है 21 जून, जो उत्तर गोलार्ध में सबसे बड़ा दिन रहता है. इसके लिए ये अंतर्राष्ट्रीय योगा डे मनाया जाता है. यहाँ पृथ्वी और सूर्य का जो होमोजिनिटी रहता है बहुत अच्छा रहता है, वो हमारे योग के लिए बहुत पूरक है. तो हमारी इच्छा थी कि हमारे महापालिका के अधिकारी और कर्मचारी दिन रात मेहनत करते हैं और उनको अपनी सेहत के तरफ ध्यान देने को टाइम नहीं मिलता. इसके लिए आज का मौका उठा के हमने अंतर्राष्ट्रीय योगा डे अरेंज किया. ठाणा की जो नामवंत संस्था है अंबिका योग कुटीर, उनके जो वॉलंटियर्स हैं उनके सहयोग से हमने बड़े पैमाने पे प्रोग्राम किया है. यहाँ सब लेडीज़ और जेंट्स सब आए हैं और हमारी इच्छा रहेगी कि योगा डे सिर्फ आज ना मनाने के हिसाब से उल्टा रोज़ इसको मनाया जाए. रोज़ योगा अपने जीवन का अविभाज्य अंग हो, ये हमारी इच्छा है. और हम सभी भिवंडी वासियों को आह्वान करते हैं कि ये सबसे अच्छी पुरानी अपनी जो सिस्टम है, इंडियन सिस्टम, जिसको कोई इक्विपमेंट कोई जिम कुछ नहीं लगता, आप अपने घर बैठे कर सकते हैं. तो आप ज़रूर अपनी सेहत का ख्याल कीजिए और योगा शुरू कीजिए. धन्यवाद.